नमस्कार फॅमिली. तर कसे आहात? तर मजेतच असाल. मी पण मजेत. तर तुमचं स्वागत करते माझ्या आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर शनिवारचा दिवस आहे त्यामुळे मी उशिरा कामावर आली आहे. तर चला मग आता कामाची सुरुवात करूया. तर मी ह्या बिल्डिंगमध्ये ते कामाला स्वयंपाकाची कामं करते मी आणि माझ्या व्हिडिओतनं छोटासा प्रयत्न करते तुम्हाला दाखवायचा की घरकाम करणाऱ्या बायका किंवा तुमच्या घरी ज्या कामाला बायका येतात त्यांचं डेली रुटीन काय असतं, ते कामं कसे करतात, त्यांचं आयुष्य, त्यांचं जीवन कसं असतं, हेच दाखवण्याचा प्रयत्न मी माझ्या ह्या छोट्याशा व्हिडिओतनं तुमच्याशी करत असते. तर माझ्या व्हिडिओंना तुम्ही खूप छान प्रतिसाद देताय. असाच सपोर्ट करत राहावा. माझ्या व्हिडिओना लाईक करत जावा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. तर पहिल्या घरी आली, दरवाजाची बेल वाजवली. तर पहिल्या घरी मी काय बनवते ते तुम्हाला दाखवते. तर पहिल्या घरी आतमध्ये गेल्यानंतर असं कळलं की सर झोपलेले आहेत आणि आता एवढ्या लवकर इकडे येऊन ब्रेकफास्ट बनवण्यात काहीच अर्थ नाही आहे, कारण ब्रेकफास्टमध्ये डोसे बनवायचे होते आणि जर डोसे मी आत्ता बनवले तर सर उठेपर्यंत ते थंड होतील. तर त्यामुळे मग मला मुकेश भैया बोलले कि आप ऊपर का काम करके आओ, उसके बाद आप नीचे आ जाओ और फिर आप डोसा और सांबार बना देना. कारण की डोसे कसे आहेत ना, गरमागरम खाल्लेले बरे. मंडे टू फ्रायडे थंडगार नाश्ता, थंडगार जेवण जेवतात. तर शनिवार रविवार त्यांना असं वाटतं नाश्ता आणि जेवण गरमागरम मिळावं. तर परत त्या घरातनं मी रिटर्न आली आणि मग माझ्या दुसऱ्या कामावर गेली. तर दुसऱ्या कामावर दरवाजाची बेल वाजवली आणि ह्या घरात काय बनवते ते दाखवते. पण इकडचं काम झाल्यावर मला परत तिकडे जायचंच आहे ब्रेकफास्ट आणि लंच बनवायला. तर इकडचं काम माझं फायनली झालं आहे आणि चला मग तुम्हाला दाखवते की मी काय बनवलं आहे. किचन गॅस पण क्लीन झाला आहे, भांडी वगैरे सगळे घासलेली आहेत. आज ह्या छोट्याशा व्हिडिओत तुम्हाला मी सगळं झालेलंच दाखवते, पण मी काय बनवलं आहे ते दाखवते आधी. तर बघू शकता नाश्त्यासाठी मस्तपैकी गरमागरम पांढऱ्या शुभ्र आणि स्पॉन्जी अशा इडल्या बनवलेल्या आहेत. तर बघू शकता तुम्ही खूपच असं स्पॉन्जी आणि सॉफ्ट अशा इडल्या आपल्या तयार आहेत. तर नाश्त्यासाठी इडली आणि चटणी बनवलेली आहे. तर ओलं नारळ आणि डाळ्या टाकून मी ही चटणी बनवलेली आहे. मस्त मोहरी आणि उडदाच्या डाळीची फोडणी दिलेली आहे ह्या चटणीला. तर कोथिंबीर पण टाकली आहे, लसूण टाकला आहे आणि मिरची टाकून ही मी नारळाची आणि डाळ्याची चटणी बनवली आहे. त्यानंतर बनवलेल्या आहेत चपात्या. चपात्या 6च बनवलेल्या आहेत. त्यानंतर मी बटाटे उकडून ते बारीक चिरून ठेवलेले आहेत. आज मॅडमचा मुलगा बटाट्याची भाजी बनवणार आहे. त्यानंतर काल ज्या भाकरी आपण बनवलेल्या त्या एक भाकरी उरली होती, तर त्या भाकरीचं ही फोडणीची भाकरी केलेली आहे. ह्याच्यात कच्चा कांदा चिरून टाकला आहे, फोडणी टाकलेली आहे आणि खाताना त्याच्यात मस्तपैकी दही टाकायचं थोडंसं फेटून. खूप टेस्टी लागते. तुम्ही कधीतरी ही दह्यातली भाकरी नक्की करून खाऊन बघा. किचन गॅस क्लीन केला आहे, सगळी भांडी घासून पुसून जागेवर ठेवली आहे. गॅसचं मेन नॉब बंद करून आता मी चालली आहे परत त्या घरी ज्या घरातनं मी सकाळी आली होती. आणि मग आता तुम्हाला दाखवते की तिकडे आज मी काय बनवणार आहे. तर अशीच आमचं आयुष्य असतं, असंच आमचं जीवन असतं. जिथे आम्ही कामाला जातो त्यांना जे आवडतं, जसं आवडतं तसं आम्हाला बनवावं लागतं. त्यांच्या टायमानुसार आम्हाला सगळं मॅनेज करावं लागतं. इथे आपलं स्वतःचं असं काही डोकं चालवता येत नाही आणि आम्हाला पण सुट्ट्या कमी असतात. महिन्याला आम्हाला 2च सुट्ट्या असतात. मला खूप कमेंट येतात, ताई तुम्हाला सुट्ट्या किती असतात? तर आम्हाला महिन्यातनं 2च सुट्ट्या असतात आणि कोणत्या कोणत्या महिन्यात तर त्या पण घेतल्या जात नाही. आता तुम्हाला माझ्या व्हिडिओतनं समजतच असेल, मी रोज तुमच्यासाठी व्हिडिओ शेअर करते, माझं रोजचं डेली रुटीन टाकते. त्याच्यातनं अशा तुम्हाला खूप कमी असं वाटत असेल की माझी सुट्टी झालेली आहे. रोज मी सकाळी कामावर येते. सोमवार ते शुक्रवार माझा कामाचा टायमिंग 6:15 सकाळचा आहे आणि शनिवार रविवार मॅडम सांगतील त्या हिशोबाने मी कामावर येते, कारण त्यांची सुट्टी असते. मग ते त्यांच्या टायमानुसार मला बोलवतात. तर मला घरी जायला शनिवार रविवार कधी कधी 12-1सुद्धा वाजतो. आणि कसं असतं ना, शनिवार रविवार काहीतरी स्पेशल नवीन बनवायचं असतं. पहिल्या कामावरनं निघाली, लिफ्टचं बटन दाबलं, लिफ्टमधनं उतरली आणि आता चालली आहे दुसऱ्या कामावर. चला मग तुम्हाला दाखवते की मी दुसऱ्या कामावर काय बनवते. दरवाजाची बेल वाजवली, घरात एंट्री केली. अर्ध आयुष्य आमचे दरवाजाची बेल वाजवण्यात आणि किचनमध्ये काम करण्यातच चाललं आहे. बरं इकडे काय बनवलं आहे ते तर दाखवते. मस्त सांबार बनवला आहे, ऑनियन डोसा बनवलेला आहे. ऑनियन उत्तप्पा नाही हा, डोसा. कारण इकडे असा क्रिस्पी क्रंची असा डोसा आवडतो. बारीक कांदा चिरलेला आहे, बारीक मिरची चिरलेली आहे ती टाकलेली आहे. कोथिंबीर आज टाकलेली नाही आहे कारण सरांनी सांगितलं.
त्यानंतर ही लाल चटणी बनवली आहे, चण्याची डाळ उडदाची डाळ भाजून जी आपण बनवतो ती टॉमॅटो टाकून. त्यानंतर ह्या इडल्या बनवलेल्या आहेत. तर सांबार आणि चटणी डोशाबरोबर खायला ऑलरेडी बनवलेली, थोडंसं बॅटर उरलेलं, त्यामुळे सर बोलले की दुपारच्या लंचसाठी फक्त इडल्याच बनव, म्हणजे ते बॅटर पण संपलं जाईल आणि दुपारी लंचमध्ये मी इडली चटणी आणि सांबार खाईल. तर त्यामुळे माझं काम अजूनच हलकं झालं. तर आज मी फक्त इकडे डोसे बनवले, ऑनियन चीज डोसा बनवला, त्यानंतर इडल्या बनवल्या, सांबार बनवला आणि चटणी बनवली. मी इडली काढण्याचा प्रयत्न केला पण ते अजून गरम होतं, मला चटका लागत होता. तर मी म्हटलं की मी हे नंतर काढते. तर मी माझं सगळा स्वयंपाक होईपर्यंत टोडू असा दारातच बसलेला होता आणि त्याला असा राग येतो ना, म्हणजे त्याच्याशी खेळलं नाही, बोललं नाही, त्याला गाजर दिलं नाही तर त्याला राग येतो. सांबारमध्ये इथे गाजर टाकलेलं खूप आवडतं म्हणून मी सांबारमध्ये गाजर टाकत असते, कारण सरांना खूप आवडतं, मॅडमना पण खूप आवडतं. पण त्याला गाजर दिलं नाही, त्यामुळे तो असा रुसून बसला. त्याला आवाज दिला तरी तो दुर्लक्ष करत होता. तर खूप जीव लावतो, खूप प्रेमळ असतात. तर असा आहे हा टोडू. तुम्ही मला प्रत्येक व्हिडिओत म्हणता की टोडू दिसत नाही म्हणून माझ्या या मोठ्याशा व्हिडिओमध्ये छोटीशी क्लिप टोडूची नक्की टाकते. तर बघू शकता तुम्ही, लवकर काम आटोपलं माझं आणि मी निघाली. चहा घेतला बरं का. तर शनिवार रविवार मला चहा मिळतो आणि मग मी निघाली घरी. तर आता चालली आहे घरी, घरची ड्युटी सुरू. तर हेच माझं डेली रुटीन आहे. कधी कधी खूप कंटाळा येतो आणि असं वाटतं की काय यार, आपल्या आयुष्यात काही वेगळं काय नवीन नाहीच आहे. रोज सकाळी उठा, कामावर या, कामावरनं घरी जावा, घरचं करा. सध्या लाडूच्या ऑर्डर आहेत, लाडू बनवा, लाडूच्या ऑर्डर डिलेवरी करा. म्हणजे असं काही नवीन नाहीच आहे. पण असं वाटतं की ठीक आहे ना, आपल्याला असं वाटतं आपल्या आयुष्यापेक्षा असे पण लोक काही आहेत ज्यांचं आयुष्य आपल्यापेक्षा खराब असतं, ज्यांचं जीवन आपल्यापेक्षा जास्त दुःखी असतं. मग जे आपल्याला देवाने दिलं आहे त्याच्यात आपण आनंद मानलाच पाहिजे, सुख मानलंच पाहिजे. तर अशा प्रकारे मी खाली उतरली, ID कार्ड घेतलं आणि आता मी चालली आहे घरी. तर असं कोण ना कोण खाली उतरल्यावर ओळखीचं भेटतं की मग त्याला हाय बाय करायचं आणि आपल्या कामाला सुरुवात करायची. तर फायनली मी बाहेर पोचली आणि गाडीची चावी काढली. आता मी चालली आहे माझ्या धन्नूजवळ. माझ्या घरापासून माझं काम लांब असल्यामुळे मी गाडी घेऊन येते कामावर. आणि मग आता ही बघा, ही माझी लाल रंगाची धन्नू आहे, जिला मी पार्किंगमध्ये पार्क करते. आणि आता मी गाडी स्टार्ट करणार आणि कामावर जाणार. असा काय होता हा आजचा व्हिडिओ, असं काय आहे माझं डेली रुटीन. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. चला मग बाय, उद्या भेटूया हां.